नमस्कार, मी जयश्री तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. तर आज आपल्याला बनवायची आहे फांदीची भाजी. तर चला फांदीची भाजी तोडायला. तर इथे मी फील्डवर आलेली आहे आणि फील्डवर आल्यानंतर मला छान इथे एक फांदीचा वेल दिसला. फांदीच्या भाजीचा वेल दिसला. खूप छान त्याला पाने होती. तर मग विचार केला की चला आपण फांदीची भाजी बनवूया. फांदीची भाजी ही स्पेशली पावसाळ्यात पाहायला मिळते. ही सीझनल भाजी आहे. ही औषधीय गुणांनी भरलेली भाजी आहे. ज्यांनाही सांधेदुखी किंवा कमरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी अत्यंत गुणकारी ही भाजी आहे आणि चवीला पण खूप छान होती ही भाजी. तर चला बनवूया आज आपण फांदीची भाजी. तर बघा इथे फांदीची भाजी मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि ही भाजी आता आपल्याला निवडायची आहे. तर मी इथे व्यवस्थित भाजी निवडून घेत आहे. इथे मी पानाच्या पूर्ण दांड्या काढून घेतलेल्या आहेत. पानाच्या दांड्या काढून घेत आहे व्यवस्थित. कोवडी कोवडी पाने आहेत, ते भाजीसाठी वापरणार आहे. तर चला आता आपण ही सगळी भाजी चिरून घेऊया. तर छान मी अशी बारीक ही भाजी चिरून घेत आहे जेणेकरून ती लवकर शिजणार. रानभाज्यांमध्ये औषधीय गुणधर्म असतात. तर रानभाज्या ह्या नक्की खायला पाहिजे. ज्या सीझनल भाज्या आहेत त्या नक्की खायला पाहिजे. तर बघा आता इथे ही फांदीची भाजी व्यवस्थित आपली पूर्ण चिरून झालेली आहे. तर आपण चला आता बनवूया फांदीची भाजी. तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे. मी इथे फल्ली तेलाचा वापर केलेला आहे. फल्ली तेलामुळे भाजीला आणखी छान टेस्ट येते. तर बघा इथे 1 चमचा मोहरी, जिरे आणि बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला आहे आणि हे एकदा छान परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता तिखट, हळद आणि धने पावडर हे टाकायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित छान कांदा झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जी भाजी चिरलेली आहे बारीक ती टाकून द्यायची. बघा छान बारीक चिरलेली भाजी इथे मी टाकलेली आहे. भाजी टाकल्यानंतर छान याला एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित आणि हे परतून झाल्यानंतर या भाजीवर झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून वाफेने ही भाजी छान शिजून येणार. तर एक 5 मिनिटं भाजीवर झाकण ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर बघा छान वाफेने ही भाजी शिजलेली आहे. तर याच्यामध्ये आता मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर या भाजीमध्ये ही भाजी शिजल्यानंतर 2 चमचे याच्यामध्ये बेसन टाकायचं. बेसनामुळे खूप छान टेस्ट लागते आणि भाजी पण खूप छान होते. तर याच्यामध्ये मी बेसन टाकलेलं आहे. आता बेसन टाकल्यानंतर परत झाकण ठेवायचं आणि ती भाजी व्यवस्थित वाफेवर होऊ द्यायची. बघा तर इथे आपली ही फांदीची भाजी तयार झालेली आहे. खूप छान फांदीची भाजी लागते. ही भाजी ही दुर्मिळ होत चाललेली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये जर मिळत असेल तुम्हाला तर नक्की खा तुम्ही फांदीची भाजी. अशाच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.